आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड केवळ आयकर भरणे किंवा बँक खाते उघडण्यासाठीच नव्हे, तर ओळखीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड लागतो. मात्र तुमचा पॅन कार्ड कुठे कुठे वापरलं जात आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या पाठीमागे कोणीतरी तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करत असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पॅन कार्ड कुठे वापरलं गेलं, कोणी वापरलं, की ते फक्त तुम्हीच वापरलं आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक जण विविध फॉर्म्स, बँका किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी स्वतःच्या पॅन कार्डची माहिती शेअर करतात. ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेल्यास तिचा गैरवापर होऊ शकतो. तुमच्या नावावर कर्ज घेतले जाऊ शकते. तुमच्या नावावर भलताच व्यक्ती क्रेडिट कार्ड घेऊ शकतो किंवा फसवणुकीच्या व्यवहारामध्ये तुमचे नाव अडकू शकते. म्हणूनच वेळोवेळी पॅन कार्डचा वापर तपासणे गरजेचे आहे. पॅन कार्ड कुठे कुठे वापरलं गेलं हे तपासण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटकडे किंवा बँकेत जाण्याची गरज नाही. अवघ्या काही क्लिकमध्ये ही माहिती ऑनलाईन मिळू शकते. सिबिल, एक्सपेरियन किंवा इक्विफॅक्स सारख्या क्रेडिट ब्युरोच्या वेबसाईटला भेट द्या. या संस्था तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवतात. सिबिल किंवा अन्य क्रेडिट ब्युरोची वेबसाईट उघडा. तिथे क्रेडिट रिपोर्ट किंवा मोफत क्रेडिट स्कोअर तपासण्याचा पर्याय दिसेल. त्यासाठी तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि पॅन कार्ड क्रमांक भरावा लागेल. काही वेबसाईट रिपोर्टसाठी शुल्क आकारतात, तर काही मोफत ट्रायलही देतात. रिपोर्ट तयार झाल्यानंतर तुमच्या नावावर असलेली कर्जे, क्रेडिट कार्ड किंवा इतर आर्थिक खाती पाहता येतात. तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या नावावर घेतलेले प्रत्येक कर्ज, जारी केलेले क्रेडिट कार्ड यांची माहिती असते. कर्ज कधी घेतले, रक्कम किती आहे, कोणत्या बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज किंवा कार्ड जारी झाले आहे, तसेच थकबाकीची माहिती स्पष्टपणे दिलेली असते. जर तुम्ही कधीही न घेतलेले कर्ज किंवा कार्ड दिसले तर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्याची शक्यता आहे. क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणतीही संशयास्पद नोंद आढळल्यास त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधून तुम्ही असे कर्ज घेतले नसल्याचे स्पष्ट करा. गरज असल्यास पोलीस ठाण्यात FIR किंवा सायबर क्राईम तक्रार दाखल करा. तसेच पुढील अडचणी टाळण्यासाठीही आयकर विभागालाही याची माहिती द्या. तर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.